नमस्कार, मी साक्षी बांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। गोंदियात 22 ते 26 जानेवारी दरम्यान पलाश मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन। नाशिक रायगड पालकमंत्रीपद रोखून एकनाथ शिंदेंनी दाखवलं राजकीय वजन। नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा। आणि भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत 22 ते 26 जानेवारी दरम्यान 5 दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँक समोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंतम यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलंय। सबसे पहले सबको बहुत बहुत नमस्कार। 22 तारीख से 26 तारीख के बीच में सुभाष स्कूल में जिला परिषद उम्मीद के मार्फत हमारी जो महिलाएं बहनें जो बचत करने का काम करती है उनके जो उत्पाद है उसकी प्रदर्शनी और बिक्री ये दोनों इन दिनों में होने वाली है। मैं सभी गोंदिया जिले की जनता को उक्त कार्यक्रम में आमंत्रित करता हूँ और एक हमारी जो महिलाएं जिला परिषद की उम्मीद के माध्यम से जो बचत गट के माध्यम से काम करती है उनका उत्साह बढ़ाने के लिए आप सब यहाँ आए, ऐसा मैं सबसे आग्रह करते। राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचे आदेश काढावे लागलेत। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तसेच संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने हे प्रकरण बरंच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या MSRDC अधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाबाबतचा आढावा घेतलाय। अधिकाऱ्यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सूचना देत काही ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली आहे। पालकमंत्री पदाच्या निवडीनंतर नाराजी नाट्य सुरू असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरीगावी असल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। याबाबत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी मी गावी आलो की मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतातच नवीन महाबळेश्वर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मला गावी यावं लागतं। नवीन महाबळेश्वरचा विस्तार प्रतापगडापासून पाटणपर्यंत होणार असून विकासाला चालना मिळवण्यासाठी तसेच सातारा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जावा म्हणून मला निर्णय घ्यावे लागतात असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी नाट्यावर पडदा टाकलाय। राजकीय प्रश्न आहेत। राजकीय नको आज काय एकंदरीत राजकीय साहेब बघायला गेलं महाराष्ट्रात तुम्ही नाराज असल्याची चर्चा आहे, मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास कामासंदर्भात तेच ना कोण काय बोलतंय आता हे सगळं तुम्ही दाखवता चॅनलवर आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे। मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे, याच्या मागे मी लागलेलो आहे। मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला। मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, या भागामध्ये फिरावं लागेल, बरोबर ना। अगदी पाटणपर्यंत जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया। आता 235 गावांनी त्याला 235 गावं याच्यात अंतर्भूत आहेत, 295 गावांनी आणखी मागणी केलेली आहे। त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी।
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित कार्यालयांकडून देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी केली। सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रात घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप यावेळी सोमय्या यांनी केलाय। 2024 मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार SDM ला देण्यात आला। त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं। महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे 2 लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी, त्यापैकी एक सिल्लोड आहे। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे। एकंदर 10,068 ऍप्लिकेशन आले। 9 तालुके संभाजीनगर शहर, 10,068 पैकी 4,730 अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत आणि यातला 98% बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा आहे। भंडारा जिल्ह्यातील 7ही पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या असून त्यात महायुतीचा झेंडा फडकलाय। 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील 2.5 वर्षांसाठी सभापती तसेच उपसभापती पदाची निवडणूक पार पडली असून यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखांदूर या ठिकाणी भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचं वर्चस्व दिसून आलं, तर लाखनी, पवनी या ठिकाणी महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलंय। खासदार नारायण राणे यांच्या आम्ही कुणबीमधून आरक्षण घेणार नाही या वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चाकडून राणे यांना आवाहन करण्यात आलंय। खासदार राणे यांनी कुणबी मराठा करत बसू नये, त्यांनी सरकारच्या गचंडीवर बसून मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळवून द्यावं असं आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी केलंय। आदरणीय नारायणजी राणे साहेब यांनी जी वक्तव्य केलंय ते वक्तव्य असं आहे की कुणबी आम्ही सर्टिफिकेट घेणार नाही असं वक्तव्य करून मराठा समाज आणि कुणबी मराठा समाज यांचा कुठं वाद आहे का असं दाखवण्यापेक्षा माझी विनंती आहे साहेबांना की साहेब तुम्ही आज सत्तेत आहेत, सत्ता तुमची आहे, या सरकारच्या गचांडीवर बसून आमच्यासारख्या आणि तुमच्यासारख्या मराठा नोंद असलेल्या मराठा समाजाला 50% आत OBC मधून मराठा म्हणून आरक्षण दिलं पाहिजे, तेच टिकणार आहे हे तुम्ही केलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून। कोल्हापुरातील CPR रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून अनागोंदी कारभार होत असल्याचा निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत एक आंदोलन केलंय। गर्भलिंग निदान चाचणी संदर्भात कारवाईचा बडगा उगारल्याचा खोटा दावा डॉक्टरांकडून कसा केला जातो याची पोलखोल करत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना फोन लावून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी आक्रमक भूमिका घेत CRPAचे वैद्यकीय अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। व्हायच्या गोळ्या मिळायला लागल्यात, गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध व्हायला लागल्यात। प्रशासन याबद्दल उदासीन आहे असं वाटतंय। नेमकी काय चर्चा झाली याबद्दलच्या काय नेमक्या भूमिका आहेत प्रशासनाची? खरं तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे, मुली जन्माला आल्या पाहिजेत, मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात। परंतु काही कसाई, काही नालायक लोक, काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। रायगडच्या रेवदंडा खाडीत डिझेल तस्करीवर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत 2 कोटी रुपयांचे 36,000 लिटर डिझेल असलेली 3 टँकर जप्त करण्यात आले।
अरबी समुद्रामार्गे रेवदंडा खाडीत सुरू असलेल्या डिझेल तस्करीबाबत मनसेच्या तक्रारीवर डिझेल तस्करी करणाऱ्या टँकरवर पोलिसांनी छापा टाकून बोट मालकांकडून सुरू असणाऱ्या डिझेल तस्करीचा भांडाफोड केलाय. स्काउट गाईड गणवेश शिळाईमध्ये 1,20,00,000 रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवा सेना प्रदेश सचिव मनीषा वाघमारे यांनी केलाय. धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत 1113 शाळेतील गणवेश शिलाईचे काम हे महिला बचत गटांनी दिलेलंच नाही, फक्त 291 शाळांची मागणी पत्र चौकशीत सादर केले असून इतर शाळा कुठे गेला हे काम सोलापूर येथील एकाच व्यक्तीला देऊन शासन निर्णयाचं उल्लंघन झाल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनीषा वाघमारे यांनी केली आहे. हे आहे जिल्ह्यामध्ये जे स्काउट गाईडचे युनिफॉर्म शिवण्यासाठी आले होते महिला बचत गटांना, त्या संदर्भातला घोटाळा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं महिला बचत गटांना काम देण्यात आलं नाही. टोटल काम सोलापूर जिल्ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तसेच कुठलीही माहिती कुठल्याही बचत गटांना कुठलीही कल्पना न देता एकत्रितरित्या हे काम देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती केली होती. त्या चौकशी समितीमध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की यांनी पूर्णपणे GRचं उल्लंघन केलेलं आहे आणि हे काम सोलापूरला एक दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये 1113 शाळा आहेत. 1113 मध्ये फक्त 291 शाळांचे यांनी मागणीपत्र सादर केलं. म्हणजे बाकीच्या शाळा कुठे गेल्या? बाकीच्या शाळेचं कुठलंच काही नाही. जेव्हा मी ह्याची चौकशी केली, जेव्हा मी ॲप्लिकेशन दिलं, याच्या अगोदर यांनी टोटल काम हे शाळा समिती याच्यासाठी केपेबल नाही असे पत्र घेतले होते प्रत्येक गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तालुका लेवलला. परंतु मी तक्रार केल्यानंतर सगळे गायब केले आणि असं दाखवलं की शालेय समितीने हे गणवेश दिलेले आहेत. 1113 शाळा एकाच माणसाला कसं काय सोलापूरच्या भेटतात. जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल नगरच्या राहत्या शहरात नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांचे आभार व्यक्त करताना मतदारसंघाच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील दिली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.